किंचाळे बाबा आले रे बाबा आले रे, भक्तगणांना आनंद झाला रे बाबा झाला रे. उषाताई, हो उषाताई, कोण किंचाळतंय? बाहेर या. काय झालं ओरडायला? भाडं घ्यायला आलोय. पुढच्या हप्त्यात या. जा. उषाताई, मी या घराचा मालक आहे. मग काय ववाळू? भिकारी असल्यागत का तुम्ही हाकलून देताय मला? मला आताच्या आता भाडं पाहिजे. हे बघा, या महिन्यात जरा उशीर झालाय भाडं द्यायला. एक हप्ता तो पण. लगेच काय हात थरथरायला लागले काय तुमचे? आम्ही काय पळून जाणार आहे तुमचं भाडं घेऊन? आणि काय बघ तरी. आई, नाही बोलतात बघ कसे. आई तू शांत हो. आपण काय चोर आहोत? आई, चोर समजता तुम्ही आम्हाला? कशाला एवढं बोलतेस? शांत हो. घ्या. सॉरी हा, पुढची भाडी तुम्हाला वेळच्या वेळेस मिळतील. पाहिलं, पैसे घरातच असतात, पण आम्हाला फेऱ्या मारायला लावता तुम्ही. दिले ना, निघा आता. का घेऊया पण? घेऊ. आई कशाला ओरडतीयस? कसे बोलतात ते? तू कशाला ओरडतीयस पण? आणि तू का दिले पैसे मला सांग? मी देणार होती ना पुढच्या आठवड्यामध्ये. आई इतकी वर्ष तू देतेयस ना, आणि आता मी कमवते तर मला देऊ दे ना. खरं आहे ना, तू रिटायर्ड व्हायला पाहिजे. आणि आई, मी ठरवलंय यापुढे सगळा घर खर्च हा मी करणार. अगो बाई ग, कसं चुरू बोलतोय ग. मला खूप भारी वाटतं तू असं बोलायला लागलास अनिकेत. खूप भारी वाटतं. माझं लेकरू पकड असं गो बाई माझं. म्हणजे माझ्या घराची जबाबदारी उचलण्यासाठी तुझे खांदे असे मजबूत झालेले बघून ना खूप समाधान वाटतं. दिसतायत ते, दाखवायची गरज नाही. आता फक्त ना तुझं लग्न झालं ना बाळा की मी मोकळी. अगं बाई, फोडणी जळली माझी. नाही, तू लग्नाचा विषय काढला की मग ठसका लागतो. आई गप्पच, लग्नाचं दे राहिलंय माझं. अरे देवा, या घर मालकाच्या नादात माझी सगळी फोडणी जळली. काय ग बाई, परत मला फोडणी तयार करावी लागेल. पोराला ऑफिसला जायचंय. घाई ना, कळत नाही मला. अरे फोन उचल रे. अनिकेत, काय का आता फोन इथं ठेवला आणि पोरगा कुठं गेला म्हणतो मी घराची जबाबदारी घेईन. याला फोनची जबाबदारी घेता येत नाही. कसा उचलायचा या फोनला मला नाही समजत ग बाय माझे. काय करायचं, आडवा का उभा? किंचाळे बाबा मार्ग दाखवा. हा, हॅलो. या फोनचे मालक अनिकेत उषा घरात नाही आहे, तर तुम्ही परत फोन कराल का? मी फोनचा मालकच बोलतोय. आई, ये सोंडग्या, तू तुझ्याच फोनवरून तुलाच काय फोन करतोस रे? अगं आई, तो तुझा फोन आहे आणि हा माझा फोन आहे. माझा फोन? हो. नवीन फोन घेतला तू? हो. वाटली तुला? एवढे पैसे खर्च करायची गरज काय होती तुला? पैशाचं काय झाड आहे आपल्याकडे? एवढे पैसे, त्याला काय कमी पैसे लागले असतील काय रे? कशाला खर्च केले एवढे पैसे? मला आई, तुझ्या चेहऱ्यावर मला आनंद पाहायचा होता म्हणून मी हा फोन घेतला. दगडाचा आनंद मला नाही समजत रे. हे मला नाही समजत ते फोन. अगं मी कशाला आहे? मी शिकवतो ना तुला. हे बघ, असा फोन पकड. असा पकड. हे असं बटन दाबलं इकडचं की हे चालू होतो. आणि आता चालू झाल्यानंतर आहे ना, आता हे सगळे ऍप्लिकेशन्स असतात. आता ऍप्लिकेशन्स म्हणजे तुला मराठीमध्ये कसं सांगू? जाऊ दे, मी तुला फोन कसा लावायचा ते सांगतो. हे बघ, हे फोनचं चित्र दिसतंय तुला? ह्याच्यावर असं क्लिक करायचं. आणि इथे हा माझा नंबर असा एक दाबून ठेवला असतो की माझा फोन लागतोय. बघ, खरंच
की रे. हा. उचलू उचलू उचलू. आई आता मी दाखवतोय ना, उचलू उचलू काय. तू ह्याच्यावर टच केलंस ना की याच्यावर तुला स्वयंपाकाचे सगळे व्हिडिओज दिसतील. फोडणी कशी घालायची, कुठल्या पदार्थाला काय लागतं सगळं. मला सांग ते पनीर टिक्का मसाला आणि पनीर भुर्जी सगळं पनीरचं तेच येत नाही मला दुसरं काय. ती पण दिसेल आई तुला. बाय माझे अनिकेत, मोठी करामत आहे या डब्याची. 5 मिनिटात अख्खी दुनिया दाखवलीच रे बाबा. आई मला तुला अजून खरं जग दाखवायचंय. तुझं स्वप्न आहे ना मुंबईत स्वतःचं घर असावं. मला आहे ना तुला स्वतःचं घर घेऊन द्यायचंय. म्हणजे असा हा कुठलाही घर मालक येऊन तुला रेंटसाठी कटकट नाही करणार. घराचं काय नाही रे, घराचं काय नाही. मला ना तुला मोठा ऑफिसर झालेला बघायचाय. तुझा संसार फुललेला फळलेला बघायचाय. घर काय मुंबईत एवढं काय सोपा नाही घर घेणं. ते होईल जेव्हा व्हायचं तेव्हा होईल. आई मला माहितीये तुझं आणि बाबांचं स्वप्न होतं ना मुंबईत स्वतःचं घर असावं. मी लहान असताना तुम्हा दोघांना बोलताना ऐकायचो. बाबांनी खूप प्रयत्न केले घर घेण्यासाठी, पण त्याआधीच ते आपल्याला सोडून गेले. पण आई तुझं हे स्वप्न आहे ना मी अपूर्ण राहू देणार नाहीये. कितीही कष्ट करावं लागले ना मला तरी ते मी करणार आणि तुला मुंबईत स्वतःचं घर घेऊन देणार. चल आपण एक छान सेल्फी काढू फोनवर. डोळे पुस बरं, डोळे पुस. अगं फोटो खराब होईल आपला. मला ना अगं हे बघ धर पकड तू. हा तर मग शिकवलं ना मी. हा तर हा असा कॅमेरा ऑन कर. बघ कॅमेरा इथे. हा कर त्याच्यावर. व्हेरी गुड. आता असा वर पकड. शिडी देऊ. अगं वर कुठे, असं इथे. आडवा म्हण ना. हा आडवा. बरं आडवा पकड. हा आता आता काय तो करू? पांढरा गोल दिसतो ना त्या गोलावर क्लिक कर. आई टोचायचं नाही, टच. तेच ना. व्हेरी गुड. हा आता आपण दोघं दिसतोय का. दिसलो दिसलो. बर आता कर काढ फोटो काढ. आई कॅमेरा तिथे असतो. हा इथं कॅमेरा ना यात बघायचं आणि या गोलावरचा हळूच क्लिक कर. आता हास हास हास. माझं चकुलू आलं ग. कसं दिसतंय ग बाई. चकुलू माझं अनिकेत माझं. हा आणि बोल. अरे ऑफिसला जाते. काय अगं एवढ्या लवकर. हो आज सरांचाच फोन आला होता. अर्जंट बोलावलंय. एका मोठ्या इन्व्हेस्टरची मीटिंग आहे आणि परत इयर एंड पण आहे ना. बर मी आलोच लवकर. नाही आणि तू नको येऊ, मला उशीर होतोय. मी निघते पुढे. अगं मनू काल सांगायचंच ना मला. अरे मला पण आत्ताच कळलं ना. आणि चल मी ठेवते आता, गप्पा मारत बसत नाही. हा मग बोलू. बाय. हे मनू तुला माहितीये ना तुझा चेहरा पाहिल्याशिवाय माझा दिवस चांगला जात नाही. हो रे आणि पण पर्याय नाहीये आपल्याकडे. चल असू दे, ठेवू फोन मी, मग बोलू. संध्याकाळी भेटूया. बाय. बरं बाय. लव्ह यू. लव्ह यू टू. हॅलो. नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. बाबा कसे आहात तुम्ही. मी मस्त आहे, मी मस्त आहे. बाबा हा थांब जरा. आणि आईंची तब्येत कशी आहे. आता बरी आहे. मनोहरचा फोन आहे. देऊ का, बोलताय का. नाही नको. त्यांच्याशी नंतर बोलतो मी. बरं बरं. ऍक्च्युली आता तुमच्याशीच काम होतं थोडस. बोला ना बोला. नाही मी म्हणत होतो आपल्याला ते लग्नाचं जरा लवकर पाहायला हवा. कारण मला US ला निघायचंय. त्यांचा लवकर फोन आला आणि अचानक बोलवून घेतलं ना तर मला जावं लागेल ना. मग आपल्या सगळ्यांचीच गडबड उडेल. हा म्हणजे घाई होईल ना.
आणि लग्नाच्या पुढच्या तयारीसाठी आपल्याला पुरेसा वेळ मिळणार नाही. होय हो. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर पुढचं सगळं ठरवायला हवं. मी काय म्हणत होतो बाबा, ते मनूच माझ्या बरोबर लग्न करण्यात तुम्ही नक्की इंटरेस्टेड आहात ना? अहो असं काय बोलताय? हं? तुमचं स्थळ पसंत आहे आम्हाला. अहो मग आता आपल्याला घाई करायला हवी. पुढचं सगळं ठरवायला कधी मग भेटायचं म्हणजे? मनोहर जरा होल्ड करता काय? हं? एकच मिनिट. मनोहरचा फोन आहे, त्यांना घाई आहे युएसला जायची. हॅलो. तर ते म्हणतात की लग्नाचं काय करायचं, लवकरात लवकर काय ते ठरवा. तर माझं म्हणणं आहे की आपण चर्चा करूया. म्हणू तू ऑफिसला आज जरा लेट जा, थांब जरा. बाबा आत्ता खरंच वेळ नाहीये, मला उशीर झालाय. आपण रात्री बोलूया. हा येते मी. आई येते. अगं मनू ऐक. हॅलो. मनोहर, मी काय करतो, संध्याकाळी सगळ्यांशी चर्चा करतो आणि त्यानंतर मग मी तुम्हाला कळवू का? चालेल? हा पण जरा लवकर. हा बाबा. हो 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 हो, नक्की नक्की. काय म्हणाले ते? मनूच्या लग्नाचं लवकरात लवकर बघावं लागणार आहे आपल्याला. हो, काही करून पैशांची व्यवस्था करावी लागणार आहे. नाहीतर ऐनवेळेस उगाच धावपळ नको व्हायला. आणि केवळ पैसे नाहीये म्हणून चांगलं स्थळ हातातून जायला नको ग. लग्न काय हो, कधीही करता येईल, पण पैसे कसे जमवायचे सगळे? तर मोठा प्रश्न आहे ना माझ्या पुढे, पैशांचं कसं काय जमवायचं. सध्या तर माझ्या पुढे फक्त मिट्ट काळोख दिसतोय बस. पण काहीतरी करणार मी. मनूच्या लग्नामध्ये अजिबात तडजोड करणार नाहीये. काही करीन, कुठूनही पैसे उभे करीन, पण लग्न करणार. हो. लग्न करणार. मनूच्या लग्नामध्ये अजिबात तडजोड करणार नाहीये. काही करीन, कुठूनही पैसे उभे करीन, पण लग्न करणार. पण मला अजून कळलं नाही, इतक्या लवकर आणि असं अचानक का बोलवलंय सरांनी? इथूनच तर पिकनिकला नाही घेऊन चालले ना? नाही, मला नाही वाटत सर असं डिरेक्टली इथून पिकनिकला नेतील आपल्याला. मोरे, तुम्ही असे डोळे मोठे का केले? तो माझी झोप नाही झाली ना. ते खाली आले ना की पटकन मिटतात म्हणून. हो, आणि मी तर माझा टिफिन सुद्धा नाही आणला घाई गडबडीत. तसंही तुमच्या टिफिन मध्ये काय असतं नीलम मॅम? 2 बिस्किट. बारीक होण्यासाठी किती प्रयत्न करताय ना तुम्ही. बारीक होण्यासाठी प्रयत्न म्हणजे? अगं मी बारीकच आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे वा वा वा, आज सगळा स्टाफ वेळेच्या आधी हजर आहे. क्या बात आहे बोपे, बघितलंस? याला म्हणतात डेडिकेशन. मला फार आवडतं याचं. तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मी तुम्हाला वेळेच्या आधी का बोलवून घेतलंय आज, हो ना? हो सर. हो 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 सर. शहा इंडस्ट्रीज आपल्या अलंकारी फायनान्स मध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला तयार झालेले आहेत आणि त्याचीच उद्या कॉन्फरन्स आहे, तिथे आपण चाललोय. पण सर तुम्ही तर. परत माझं अजून बोलून व्हायचंय. तर उद्या लंकारी फायनान्सचा आतापर्यंतचा सगळा ट्रॅक रेकॉर्ड, आपली जर्नी, आतापर्यंतची प्रोग्रेस, याचं एक आपलं प्रोफाईल प्रेझेंटेशन तयार करायचंय आणि त्यांना द्यायचंय. ओ ग्रेट. ओके, सो आतापर्यंतचा सगळा डेटा शोधून काढा. पण सर मागचा सगळा डेटा काढायचा म्हणजे त्याला खूप वेळ लागेल सर. मग तुम्हाला पॉसिबल नाहीये? नाही ना सर, पॉसिबलच होणार नाही. ठीक आहे, हरकत नाही. बोपे, यांना कामावरून काढून टाका, यांचं वय झालंय. हा हा, नाही ना सर, मला जमेल सर. जमेल जमेल सर. मी आत्ता बसतो सर, लगेच देतो सर. मला हे असं डेडिकेशननी काम करणारी माणसं फार आवडतात.
तुमची कामं संपेपर्यंत आज कोणीही घरी जाणार नाही. त्यांच्या चेहऱ्यावर दिसते कामाची एक्साइटमेंट, नाही का भोपे? हो सर. चला कामाला लागा. सर हा, मला आत एक पेन्सिल हवीच होती. थँक्यू. झाला ना पचका? शट अप. लोनची चौकशी कुठे? त्या डेस्कवर नीलम मॅडम. तू बघ, ते मी जाऊन देतो. आजोबा, काय काम होतं? लोन मिळेल का ह्याची चौकशी करायची होती. अच्छा, त्यासाठी तुम्ही एवढा वेळ बसून होतात. तुमच्यासाठी चहा सांगू? शिर्के, हा मॅडम. आजी आजोबांसाठी चहा घेऊन या आणि येताना लोनचा फॉर्म आणा. हा, हो. बोला आजोबा. तिच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचंय, त्यासाठी पैसे नाही आहेत आमच्याकडे. सोनं आहे, त्यावर किती लोन मिळेल हे जरा बघायचं होतं. किती तोळे सोनं आहे? 4 तोळे. घ्या ना. 4 तोळे म्हणजे ठीक आहे, मी बघून सांगते, पण साधारण 1 लाखापर्यंत लोन मिळेल तुम्हाला. चालेल. नाही, पण आम्हाला काय करावं लागेल साठी? हा बघा, हा फॉर्म भरा आणि मला उद्या भेटा. चला आता निघतो आम्ही. चला. सुखी राहा बाळा. सुखी राहा बाळा, तुझा संसार सुखाचा होऊ दे. मानसी मॅडम, मानसी मॅडम, अरे एका ठिकाणी थांबा ना. मला ते लोन रिकव्हरचे डिटेल्स पाठवा ना पटकन. हो, पाठवतो. भारतीताई, या कालच्या क्लायंटचा काहीच रिप्लाय नाहीये. त्यांचे 3 इन्स्टॉलमेंट्स बाकी आहेत. तुम्ही एकदा त्यांना ऑफिशियल मेल पाठवाल का? हो, पाठवते. नको, बिझी असेल ते.